मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अनिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडीवर तुझी काठी मला धीर देतात.
तर प्रियानो, आज जे काय आपण दुःखात त्रासात टेन्शन घेऊन जे आलो असेल आपण चर्चमध्ये, परमेश्वर आपल्याला नक्कीच त्या दुःखातून त्रासातून काढल्याशिवाय राहणार नाही. Praise the Lord. तर आपण आता उभे असतानाच एक गीत गाऊया. गीत क्रमांक 656. गीत क्रमांक 656.
आहे यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा पवित्र मंडळी पवित्राची सहभागिता पापाची क्षमा देवाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. कृपया मंडळीने बसावे. मी बसलेला असताना आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 245 हे गाऊया. उपासना संगीतातून गीत क्रमांक Blessed is who transgresses is forgiven, whose sin is covered. When I kept silent, my bones grew old through my groaning all the day long. गुणाच्या
For day and night your hands was heavy upon me, my vitality was turned unto the dot of summer. I acknowledge my sin to you and my iniquity I have not hidden. I said, I will confess my transgression to the Lord, and you forgive the iniquity of my sin. मी तुला होत जाईन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. For this cause, everyone who is godly shall pray to you. In a time when you may be found, surely in the flood of great water there shall not come near him. दुर्जनाला नष्ट करणे भोगावे लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या प्रभूंनी वाचवण्याचे विशेष असते. You are my hidden place. You shall preserve me from trouble. You shall surround me with songs of deliverance. I will instruct you and teach you in the way you should go. I will guide you with my eye. 11:46. Yes, 11. Amen. आपण आता जुन्या काळातून काही वचने पाहूया. जुन्या काळातून अनुवादाच्या पुस्तकातून आपल्यासाठी काही वचने सिस्टर रिंकू वाचेल. अनुवादाचा 8वा अध्याय आणि 6 ते 18 ही वचने आपण ऐकूया. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गाने चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. कारण तुझा देव परमेश्वर तुला एक उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पाऊल पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उगम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. सावध आहेस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळवायचे सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील. तुझी गुरेढोरे व शेंडरे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून संभाळ. आग्या सापांनी व विंचवांनी व्यापिलेल्या घोर व भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले. त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळविले आहे असे तू मनात म्हणू नको. पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. आमीन. परमेश्वर करो वाचलेली वचन आशीर्वादित करो. आमीन. प्रकटीकरण 3:18 ते 22 आपल्यासाठी काय कोणाचं असते. नव्या करारातून प्रकटीकरण 3:18 ते 22.
प्रकटीकरण 3:18 ते 22 पासून आपण वाचू. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्या शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो. म्हणून आस्था बाळ आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवील आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजस्थानावर बसलो तसा तो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजस्थानावर आपल्याबरोबर बसू देईल. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो. शुभवर्तमानाची वेळ आहे. कृपया मंडळी उठून उभे राहते. आपल्यासाठी पाच शुभवर्तमान वाचते. आजचं पवित्र शुभवर्तमान आपण ऐकूया. आजचं पवित्र शुभवर्तमान संत मार्क शुभवर्तमानातून घेण्यात आलेले आहे आणि त्याचा 10वा अध्याय 17व्या वचनापासून पुढे हे वाचण्यात येणार आहे. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 17च्या पुढे. सार्वकालिक जीवनाविषयीचा एक श्रीमंत तरुणाचा प्रश्न. मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, उत्तम का म्हणतोस? मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्या वाचून कोणीही उत्तम नाही. पण तुला आज्ञा ठाऊकच आहे. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठगू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी या आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळीत आहे. आणि येशूने त्याला निर्घुण पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये एक गोष्ट उणी आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून वर गरिबास देऊन टाकून दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि चल माझ्या मागे ये. परंतु तो शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. हे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र वचन आहे. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. आमेन. कृपया मंडळीने बसावे. आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना महाराजांनी करते. कारण महान देव आपला परमेश्वर येशू ख्रिस्त याच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत. आपण बाप्पा प्रभू येशू ख्रिस्ता त्या समोर नम्र लिहून आपल्या माना झुकू. कारण प्रभू येशू ख्रिस्त महान देव, पवित्र 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 पवित्र. धन्यवाद 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 धन्यवाद. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता इस्रायलाचा देव परमेश्वर आणि माझे पूर्वज अब्रामाच्या देवा, इसाकाच्या देवा, याकोबाच्या देवा, तुला धन्यवाद 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 देते बाप्पा. हे परमेश्वरा, तुझे आभार मानते, तुझे उपकार मानते बाप्पा. हा सुंदर शबाब्द दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास म्हणून मी तुझे आभार मानते. ही मंडळी प्रभू आतुरतेने आनंदाने बाप्पा तुझ्या मंदिरात आलेली आहे बाप्पा. हे परमेश्वरा, मला ठाऊक नाही, परंतु बाप्पा तू यांचा देव आहेस, तू यांचा परमेश्वर आहेस. त्यांना तुझ्या मार्गात, तुझ्या राज्यात चालवण्यासाठी ज्ञान, बुद्धी, शहाणपण देतो बाप्पा. या शबाब्द दिवशी बाप्पा यांची पावलं तुझ्याकडे वळली म्हणून मी तुझ्या आभार मानते बाप्पा. या लहान थोर
या मंडळीमध्ये लहान थोरा सर्वांना तू आशीर्वाद दे बाप्पा. हे परमेश्वरा, तू महान देव आहेस, तू कार्य करणारा देव आहे, तू चमत्कार करणारा देव आहे. होय माझा प्रभू, माझ्या देवा परमेश्वरा, माझा पवित्र पिता, तुला धन्यवाद देते बाप्पा. या मंडळीमध्ये आजारी असणारे सर्वांना तुझा पवित्र हात ठेवून तू बरं कर बाप्पा. या मंडळीच्या कुटुंबातील बाप्पा अडचणी दूर कर बाप्पा. या मंडळीमध्ये असलेल्या सगळ्या अडचणी दूर करून त्यांना तू आशीर्वाद दे बाप्पा. हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे कारण तू प्रत्येकाची नावं जाणून आहेस बाप्पा. तरी मी प्रार्थना करते बाप्पा, या सगळ्या लहान थोर लेकरांना प्रभू तू आशीर्वाद दे. तुझ्या कार्यासाठी, तुझा गौरव करण्यासाठी, तुझी सुवार्ता सांगण्यासाठी यांना तू आतुरतेने पुढे धाव घेऊ दे. संडे स्कूलच्या लेकरांसाठी प्रार्थना करते बाप्पा. त्या लेकरांना प्रभू तुझ्या हाती घे बाप्पा. त्यांना तुझं ज्ञान मिळू दे बाप्पा. तू महान देव आहे, कार्य कर बाप्पा. त्यांची शिक्षका बाप्पा सुवर्णा जी आहे ते शिक्षण देते बाप्पा, तिला पण तू आशीर्वाद दे बाप्पा. हे परमेश्वरा, मी प्रार्थना करते बाप्पा. दुःखी कष्टी लोक भरपूर आहेत बाप्पा तुझ्या जगात. पाऊस भरपूर पडला, घर वाहून गेले बाप्पा. बिन घराचे लोक झालेत, अन्न नाही, त्यांना घालाव्यास वस्त्र नाही बाप्पा. जेव्हा त्या टीव्हीवर आम्ही पाहतो बाप्पा, फार वाईट वाटतं बाप्पा. हे परमेश्वरा, त्यांच्यासाठी तुझ्याजवळ प्रार्थना करते बाप्पा. त्यांना तू आधार दे, त्यांना तू बाप्पा चांगल्या ठिकाणी नेऊन बसव बाप्पा. होय परमेश्वरा, त्यांना लागणारं सर्व काही तू पुरव बाप्पा. हे परमेश्वरा, ते सुद्धा लोक तुझेच आहेत, कारण बाप्पा योग्य वेळेस तू सगळ्यांचा ताबा घेतो बाप्पा. हे परमेश्वरा, माझ्या पित्या, माझ्या प्रभू, पाळक साहेबांसाठी मी प्रार्थना करते बाप्पा. त्यांच्या उतरत्या वयात प्रभू तू त्यांची आखरी काठी आहेस बाप्पा. त्यांना तुझ्या वधस्तंभाच्या मागे घे बाप्पा. त्यांना तू शक्ती दे, ताकद दे, आरोग्य दे बाप्पा. आणि त्यांच्या मुखावाटे तू बोल. तुझा मानना तू आम्हाला दे बाप्पा. ही कमिटी बाप्पा, कमिटीसाठी प्रार्थना करते बाप्पा. नवीन नवीन मुलं आलेत बाप्पा या कमिटीमध्ये, तरी परमेश्वरा लहानापासून मोठापर्यंत बाप्पा या कमिटीला तू आशीर्वाद दे. यांना प्रभू तुझं ज्ञान दे बाप्पा. तुझी कमिटी, तुझं मंदिर चालविण्यासाठी प्रभू तू यांना सहाय्य कर बाप्पा. बाप्पा काय मागू तुझ्याकडे, मी मागण्यापेक्षा सर्व काही तू जाणतो बाप्पा. मी तर दुबळी आहे बाप्पा, परंतु तू आमचा आधार आहे बाप्पा. तुझा आभाळ उघड आणि इथं बसलेल्या सगळ्यांना तू आशीर्वाद दे बाप्पा. आज तुझ्या प्रभू भजनाची संधी तू आम्हाला दिली बाप्पा. तरी परमेश्वरा, आमच्या सगळ्यांची अंतःकरणे तुझ्या पवित्र रक्ताने धुवून तुझ्या मेजाजवळ येत असताना प्रभू आमच्या मनाची तयारी कर. प्रभू भजन घेत असताना प्रभू आम्ही जी पाप केली ती पाप सगळी धुवून बाप्पा आम्ही तुझ्या चरणाजवळ यावा. होय प्रभू, माझ्या परमेश्वरा, आजचा शबाबचा दिवस तू आम्हाला आनंदाचा, सुखाचा जाऊ दे. जसं येणं सुखरूप केले सर्वांचं, तसं जाणं पण तू सुखरूप कर बाप्पा. बाप्पा तू आम्हाला आशीर्वादाने भर बाप्पा. होय माझ्या देवा, इथली पुढची वेळ बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र हाती सोपून येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. जे त्यांनी आमच्यासाठी आध्यात्मिक माननाने आम्हाला द्यावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आमेन. म्हणून आज आपल्या वचन ऐकताना आपली पूज्य बुद्धी येशूकडेच लावा, म्हणजे तुम्हाला जे वचन त्याने दिलेले आहे ते तुमच्या स्मरणात राहील, कायमस्वरूपी राहील. आमेन. हे प्रभू परमेश्वरा, मनापासून तुझे उपकार मानतो की तू आम्हाला आज या शब्दाद्वारे तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेला आहे. आणि जे परमेश्वर तुझ्या पवित्र मान्य आहे आणि जे काही तू
आम्हाला परमेश्वराचा तुझ्या स्वर्गीय मान्यातून देणारे ते ग्रहण करण्यासाठी, ते पचवण्यासाठी आम्हाला तू शक्ती सामर्थ्य दे. येशूच्याच नावाने दे अशी विनंती. येशू ख्रिस्त आमचा तारणारा तुझा एकुलता एक पुत्र याच्याच नावाने तुझे म्हणून तुझ्या आमेन आमेन आमेन. आज अनेक लोक कष्टी असतील, भाराक्रांत असतील, दुःखी असतील, त्यांची कामं झाले नसतील आणि म्हणून आज त्यांना हे वाटत असेल की हे जगामध्ये आम्ही कशाला आलेलो आहोत, आता हे जग सोडलेलं बरं आणि आम्हाला आता इथं राहायची इच्छा नाहीये आणि राहायची इच्छा नाहीये, जगायची पण इच्छा नाहीये, असे विचार या आठवड्यामध्ये तुमच्या स्मृती पटलावरती येऊन गेलेले असतील आणि तुम्ही म्हटले जाऊ द्या, चर्चला पण जाणार नाही, काय गरज आहे, काय केलंय देवाने आम्हाला, आणि उलट आमच्या डोक्याला ओझ झालेले, त्रास झालेला आहे आणि काही लोक मानसिकरित्या इतके खचून गेलेले की त्यांना काय करावं सुचत नाही. आणि अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात आणि ते ठिकाण म्हणजे येशू ख्रिस्ताचं मंदिर आहे. हालेलुया. आणि आज तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त या सर्व संकटापासून मुक्त करणार आहे आणि तुम्ही आपले ओझे येशूवर टाका आणि त्याचं जू आपल्यावरती घ्या, जे सोयीचं, हलकं आणि तुम्हाला आल्हाददायक आहे. अशी विशेष करून आपल्याला माहिती पाहिजे. चर्च जातो म्हणजे काय नुसतं नावा करता येऊ नका. तुमच्याकडे जे ओझं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं वरती टाकण्यासाठी या, कारण का आपल्याकडे ओझं आले नाही, काळजीचं ओझं, बघा चिंता, हे ते, मुलांचे लग्नाचे मूल होत नाही, हे सगळे वेगवेगळे भिन्न भिन्न प्रकारचे जे काळजी आणि चिंता आहे ते सर्व तुमच्यावरती आहे आणि ते सर्व कुठे टाकणार तुम्ही? तुम्ही स्वतःवरती घेतलं तर हार्ट अटॅक किंवा बीपी वाढेल, त्रास होईल, प्रकृतीवरती परिणाम होईल. आणि ह्या सर्वांपासून तुम्हाला सुटका पाहिजे तर ख्रिस्त विश्व मंडळीमध्ये तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. तुम्ही हे सर्व आज ओझे ते प्रभू येशू ख्रिस्तावरती टाकून द्या, वधस्तंभाच्या पायथ्याशी या, म्हणजे तो तुम्हाला हलकं करेल आणि तुम्हाला एक नवीन स्फुरण जगण्यासाठी तो देईल त्याच्या वधस्तंभाच्या सामर्थ्याने. तो मरण पावला, त्या मरण पावल्याने तुमच्यामध्ये जीवन आलेलं आहे. असं नाही की तो मरण पावला आपण पण मरण पावणार आहोत, मरण पावणार आहोत परंतु आपण जिवंत होणार आहोत. म्हणून आता जे जुन्या करारातून वाचण्यात आलेले 6 अध्याय अनुवाद की जे नगर, जिथं जे ठिकाण, जे जमीन एकदम सुपीक आहे, जे ठिकाण तुम्ही तिथं घर बांधू शकता, सर्व काय करू शकता, तुम्हाला कुठला त्रास होणार नाही, तिथंच परमेश्वर त्यांना नेत होता. परंतु सध्या त्यावेळी त्यांची परिस्थिती काय वाढू होती, पाण्याचा दुर्भिक्ष होता आणि प्रभू ते वचन देत होता. आता कशावर विश्वास ठेवावा? आम्ही ज्याच्यावर चालत वाढवंटावर त्याच्यावरती विश्वास ठेवा की त्या मोशेच्या मुखातून निघालेले ते पवित्र वचन परमेश्वराचे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. परंतु काय म्हटलंय, नाही, ते परिस्थिती पहा, अंधविश्वास ठेवू नका, काही होणार नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांना बघण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे, त्यांना भूक लागली, सर्व प्रकारचे अन्न त्यांना दिले आणि पाण्याची सोय त्यांनी केली. त्या खडकातून त्यांना पाणी दिलं आणि ते पाणी कोण होता? तो खडक कोण? येशू ख्रिस्त होता. हालेलुया. ते अन्न दिले तो देखील येशू ख्रिस्तच होता. येशू ख्रिस्तावरती प्रहार करण्यात आला, मग पाणी निघालेलं होतं आणि त्याचं ते हे होतं की तो आपल्यासाठी मरण पावला. यशा 53 मध्ये देखील सांगितलंय किती त्रास त्याने सहन केला. असा हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आमच्यासाठी अपराधी झाला, इतका अपराधी झाला की त्याचे चेहरा बदलून गेला होता. लोक त्याला पाहून तोंडे फिरवत होती आणि त्याच्या बद्दल चांगला बोलणारा कोणीच नव्हता. आज देखील आपण म्हणतो की त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होते, त्यांच्याकडे बघा सगळं काही धनसंपत्ती सगळं काही आहे आणि आम्ही काय दरिद्री आहोत, हे असे आपल्या मनामध्ये उद्गार येतात. आपण ते बरेच वेळ डेअरिंग करून बोलून पण दाखवतो आणि अशाबद्दल आपण क्षमा मागायला पाहिजे प्रभूजवळ की प्रभू तू जरी विलंब करतो परंतु योग्य तू करतो. अशा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण आलेलो आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट आज आपल्याला याच्यामध्ये दिसली ती म्हणजे
मार्क वर्तमान 10 अध्याय 17 वचनाच्या पुढे आपण पाहतो की एक तरुण तो कुठे आला? येशूकडे आला, धावत येशूकडे आला. आता तरुण सहसा येत नाही, काय आमिष दाखवल्याशिवाय ते येत नाही. याला कुठला आमिष दाखवलं होतं? कुठलंच नाही. तो येशूकडे आला धावत. आल्यावरती त्याने काय केलं? गुडघे टेकले. गुडघे टेकले म्हणजे तो नम्र झाला आणि येशूकडे तो सांगत होता, त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की तू जे काय बोलशील ते योग्य बोलशील आणि मला ते तुझे वचन पाहिजे. माझ्या खांद्यावरती, माझ्या डोक्यावरती इतकं ओझं आहे की माझ्याकडे सरळ काही आहे, परंतु जग आहे परंतु देव नाही आहे. आणि त्यासाठी मी आज तुझ्याजवळ आलेलो. येशूने त्याच्याकडे निर्भूर पाहिले, त्याचे सगळं ओळखून घेतलं की त्याच्या मनस्थिती काय आहे. आणि त्यासाठी आपण म्हणतो MRI किंवा एक्सरे केला त्याने आणि त्याच्यामध्ये त्याला हे सगळं कळलेलं आहे. तो म्हणतो मी हे करतो. बघा आपण ते बघू 10 अध्याय मार्क वर्तमान 10 अध्याय आणि तिथं तुम्ही पेज नंतर वही आणि असं ते एक ठेवू शकता. त्याच्यात तुला आज्ञा माहित नाही का? तुला आज्ञा ठाऊक आहे का? हो मला ठाऊक आहे. तू ते पाळतोस का? हो मी लहानपणापासून पाळीत आहे ते. आणि त्याच्यामध्ये कुठल्या आज्ञा त्याने दिल्या? तुला आज्ञा ठाऊक आहे. कुठले? खून करू नको, नंबर 1. आज्ञा नंबर 1, खून करू नको. आणि पुढे त्याचे काय म्हटले? व्यभिचार करू नको, दुसरी आज्ञा. तिसरी आज्ञाकडे आपण बोलू, चोरी करू नको. चौथी आज्ञा काय होती की खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको. 5 आणि आपला बाप व आपली आई यांचा मान राख. 6वी आज्ञा. या सर्व मी पाळीत आहे लहानपणापासून. मग माझ्यामध्ये अशांतता काय आहे? माझं मन चलबिचल काय आहे? माझ्या डोक्यामध्ये अग्नी का भडकलेला आहे? मला शांती नाही आहे. म्हणून तो बरोबर शांतीच्या राजाकडे आलेला होता प्रभू येशू. म्हणून हे आज्ञा पाळून सुद्धा आपल्याला शांती मिळत नाही का? मग काय करायला पाहिजे? येशूकडे यायला पाहिजे. येशूने त्याला सांगितलं की तुझ्याकडे आहे नाही जे काही आहे ते देऊन टाक आणि सर्व गरिबांना देऊन आणि माझ्या मागे ये, येशूच्या मागे ये असं तो प्रभू त्याला सांगत आहे. आणि हा जो तरुण होता हा श्रीमंत होता. याला पैशाने सर्व काही वस्तू घेण्याची काय म्हणतात कॅपॅबिलिटी होती. त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नव्हती. हे पाहिजे ते पाहिजे सगळं मिळून, कारण त्याच्याकडे पैसा होता. पैसा असून देखील मनुष्य काय होतं? शांततेने जगू शकत नाही. शांततेने का जगू शकत नाही? पैसा नाही तरी जगू शकत नाही. पैसा नाही काय करायचं? फीस भरायची, घरचं भाडं भरायचं आणि मग टॅक्स भरायचा आहे, हे करायचंय ते करायचंय. नाना प्रकारच्या काळजी चिंता समस्या घेऊन आम्ही कसा तरी झोपी जातो. नाही झोप येत गोळ्या घेतो. ही एक गोष्ट. पैसा असून देखील तुम्हाला काळजी चिंता आहे. चोर येतील ते घेऊन जातील. अरे बापरे, गव्हर्नमेंटची धाड पडणार नाही का? इन्कम टॅक्सची काय लपून ठेवलं की नाही मी व्यवस्थित? कुठे कुठे ठेवले त्या लॉकरची कोणाला माहिती नाही का? अशा प्रकारची एक काळजी असते. दुसरी काळजी जी असते ती म्हणजे पैसा नसल्यावर काळजी असते. पैसा असल्यावर देखील तीच. एवढा पैसा आहे मी कुठे ठेवू? चोर लुटारे येऊन माझा पैसा घेऊन जातील. म्हणून तो काय म्हणतात बिछाण्यावरती इकडून तिकडे लोळत असतो आणि आपली कूस बदलत असतो, पण त्याला शांती नाही. हे काय विचित्रच गणित आहे. पैसा नसला तरी मनुष्य असा, पैसा नसला तरी आणि असला तरी त्याला चैन नाही, शांती नाही. या प्रकारे फक्त मग कुठे शांती मिळेल मला? पैसा शांती देऊ शकत नाही. शांती मला येशू ख्रिस्त देतो. हालेलुया. आणि त्या तरुणाचं नशीब बलवत्तर होतं आणि म्हणून तो प्रभू येशूकडे आला. कोणी सांगितलं काय केलं नाही, परंतु आत्म्याने त्याला प्रेरित केलं आणि तो तिकडे आला. तुझ्याकडे धनसंपत्ती व्हेरी गुड, ती परमेश्वराने दिली, पण आज तू ज्याने दिलेली आहे तुला हे सगळे त्याच्याकडे तुला नेत आहे. आणि तो म्हणजे कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो आल्या आल्या त्याने काय केलं? गुडघे टेकले. किती छान नम्र झाला
आम्ही नम्र होतो का? चर्च मध्ये आल्यावर आम्ही नम्र होतो का? आम्ही नम्र होत नाही. आणि त्यामुळे आम्ही जसे कोरडे येतो तसे कोरडे निघून जातो. पाण्याचा ओलावा नसतो आमच्यात. किती वचनाचं पाणी शिंपडा ते वाफ बनून निघून जातं. आणि म्हणतो चर्च मध्ये काय आहे? चर्च मध्ये काय जेवण आहे, सगळं काय मिळतं. तेव्हा जाऊ आपण ECG ख्रिश्चन, आपण ईस्टर, गुड फ्रायडे आणि क्रिसमस. ECG तुम्हाला माहित आहे ना, हॉस्पिटलमध्ये जे काम करतात त्यांना माहित आहे. ECG ख्रिश्चन. 3दा चर्चला जायचं, 3दा नवीन कपडे बनवायचे. आणि त्याच वेळेस आपण काय करतो की सगळे छान छान गोष्टी करतो, घर सजवतो, खाऊ आणतो, सगळ्या मुलांना देतो. आणि नंतर एकदा हे 3 गोष्टी सरल्या, तू कोण, मी कोण, मी तुला ओळखीत नाही, तू वधस्तंभावर मेला, मी काय सांगितलं होतं का तुला वधस्तंभावर मार? तुझ्या वधस्तंभावर मरण्याने मला काय फायदा झाला? माहीतच नाही. त्याची माहिती कुठे दिलेली आपल्याला? पवित्र शास्त्रात दिलेली आहे. आजपासून नाही, सुरुवातीपासून दिलेली आहे. आणि या गोष्टी आपण विसरतो का? आपण चर्चलाच येत नाही, वर्गात जात नाही शिकायला, कॉलेजमध्ये जात नाही. वार्षिक परीक्षा आली किंवा कुठली परीक्षा आली तर आपण पेपर लिहू शकत नाही. जे प्रश्न विचारलेले त्याचे उत्तर आपल्याला ठाऊक नसते. फीस भरलेली वाया जाते, वेळ वाया जातो. आणि आपल्या हातात काय होतं? तो तर हे नीतिसूत्रामध्ये पण काय म्हटलेले, वारे धरतो. जागृत राहा. जे काम तुम्हाला दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करा. तुम्ही त्या कामाशी प्रामाणिक राहू शकत नाही, तुमच्या आई बापा बरोबर प्रामाणिक राहू शकत नाही, मित्रांबरोबर प्रामाणिक राहू शकत नाही, मग तुम्ही त्या परमेश्वराबरोबर कसे प्रामाणिक राहणार? नाही राहणार. तू थोडक्या गोष्टीबद्दल विश्वासू ठरतो, तू मोठ्या गोष्टीबद्दल तू विश्वासू ठरशील, असं परमेश्वराचं वचन सांगतंय. परंतु आम्ही कुठेच विश्वासू ठरत नाही. विश्वासू ठरा आणि परमेश्वराचा जो नियम आहे, जो कायदा आहे, त्याला पूर्ण करा. अजिबात तुम्ही हे करू नका, नको आज उशीर झाला नंतर. नाही, करायलाच पाहिजे, आज्ञा पाळायलाच पाहिजे. आई वडील म्हटले इकडे जाऊ नका, पोरीला मी सांगतोय जाऊ नका, लवकर ये, 6च्या आत घरी ये, यायलाच पाहिजे. नंतर त्यांची पंढरबाजी आपल्याला माहित आहे, मैत्रिणीकडे होते. रात्री 10 वाजेपर्यंत काय स्वयंपाक करत होती का मैत्रिणीचा? तुम्ही आई बापाला फसवताय, पण तुम्ही आई बापाला फसवत नाही, तुम्ही परमेश्वराला फसवत आहात. आज्ञा पाळत नाही, मग आशीर्वाद कसे येणार? आणि मग म्हणायचं परमेश्वर आम्हाला हे दे, आम्हाला ते दे, हे कर, ते कर, नाही येणार. त्यानंतर सुद्धा जर तुम्हाला आशीर्वाद मिळाले, ते आशीर्वाद नाहीये, ते सैतानाकडून आलेले आहे. तुम्हाला आशीर्वाद कोणाकडून पाहिजे? देवाकडून पाहिजे. तर मग देवाचे नियम पाळा. जर तुम्हाला देवाचे नियम पाळणं अवघड वाटतं तर तुम्ही चर्चला या, शिका काय करायला पाहिजे आपण देवाचे नियम वाचण्यासाठी, पाळण्यासाठी. अजून आपण पाळण्यातच आहोत का? पेत्र काय म्हणतोय? निराळ दुधाची इच्छा धरणारे तुम्ही त्याच्यावर पोषण करा, प्रभूच्या वचनावरती करा. आम्ही करत नाही, नुसतं वाचायचं असं वारंवार आणि जीवन द्यायचं. वाचलं मी, विचार करायला पाहिजे की परमेश्वराचं वचन माझ्या बरोबर काय सांगत आहे, मला काय निर्देश देत आहे, मी आज कसं वागायला पाहिजे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि बरेचसे ते तुम्ही बघितलं असेल, रोजची भाकर पुस्तक मिळते, ते वाचा, तुम्हाला लक्षात राहील की परमेश्वराचं वचन किती महान आणि किती चांगलं आहे. बघा, आता तो प्रभूकडे आला, उत्साहाने आला, आनंदाची गोष्ट आहे. प्रभूकडे येण्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून स्तोत्र करतात देखील, जेव्हा ते मला म्हणाले आपण प्रभूच्या मंदिरात जाऊ, तेव्हा मला आनंद झाला. आनंद झाला, इथपर्यंत चांगलं झालेलं आहे. तो तरुण आला, त्याला आनंद वाटला.
सर्वांची काय महत्वाची गोष्ट होती, तो श्रीमंत होता. पैसा असो तो येशूकडे आला. पैशाकडे त्याने पाहिलं नाही. व्हेरी गुड. बस आता तो त्याचं घराने सांगत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला काही प्रश्न विचारतोय ठराविक, तू हे करतोस का, ते करतोस का. यस, सगळे फुल मार्क्स मिळाले. आणि शेवटी येशू ख्रिस्त म्हणतोय, जरी तुला शांती नाही तरी तू सर्व काही सोडून दे, माझ्या मागे ये, माझ्या मागे ये. कारण का अजून त्याचे ओझे हलके झालेले नव्हते. का झालेले नाही? कारण का त्याच्याकडे संपत्तीचं ओझं होतं, वैचारिक विचारामध्ये होते आणि त्याच्याकडे सगळ्या जगिक गोष्टीचं ओझं होतं. ते अजून सोडलेलं नव्हतं त्याने आणि म्हणून त्याला शांती नव्हती. हालेलुया. पण प्रभूने त्याला ते सांगितलं, त्याच्या लक्षात नाही आलं. कारण का तो आध्यात्मिक गोष्टी बोलत होता येशू ख्रिस्त आणि ह्या तो होता भौतिक गोष्टीवरती विश्वास ठेवणारा होता. कारण का तो पैशामध्ये वाढलेला होता. म्हणून ते सर्व काही गोष्टीमुळे त्याने ह्या आध्यात्मिक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आध्यात्मिक डोळे त्याचे आंधळे होते आणि म्हणून आध्यात्मिक डोळे उघडण्यासाठी प्रभूने प्रार्थना केली नाही. इथं दिसतंय काही केले नाही. कारण का तो इतका त्याच्यामुळे मोतीबिंदू जबरदस्त होता भौतिकतेचा की तो ते सोडायला तयार नव्हता. म्हणून तो अजून त्रास, जसा तो आला तसा तो गेला. आणि कसा गेला? कट्टी दुःखी होऊन गेला. कारण का त्याचे आत्मिक नेत्र जे होते ते बंद होते. प्रकाश त्याला दिसला नाही. प्रकाश त्याच्या समोर होता. प्रकाशामध्ये जो आंधळा होतो त्याला काय करायचं? गुडघे टेकले, उत्तम गोष्ट केली, परंतु त्याला हे इथं आलं. प्रभू येशू ख्रिस्ताने एकच शब्दाने सांगितलं, माझ्या मागे ये. आणि हे ऐकून त्याचे तोंड उतारले. येशूकडे येऊन कोणाला दुःख होतं का? येशूकडून दूर जाताना देखील आपल्या पुन्हा रोजच्या जीवनामध्ये जाताना तुम्हाला आनंद होतो आणि ती स्फूर्ती येते, स्फुरण येतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आनंदाने तो जातो. आणि जे ते गदर करत टाळ्या वाजवत जातात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मान महिमा देत ते जातात की प्रभूने मला बरं केलेलं आहे. आणि अशा वेळेस त्याचे तोंड उतरले आणि तो कष्टी होऊन निघून गेला. कारण तो फार श्रीमंत होता, कष्टी. आणि येशूने काय सांगितले? अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय करेन? हे विसरलं. प्रभूचं वचन आपण जर विसरलो तर आपल्याला बरं तोटा होतो, नुकसान होतो. मनुष्याने सर्व बायबल तोंड पाठ केले, वचन तोंड पाठ केले, पण येशूकडे लक्ष लावलं नाही तर ते निष्फळ आहे. म्हणून तुम्ही येशूकडे पाहण्याचा प्रयत्न करा. येशू शोधा. याच्यामध्ये बायबलमध्ये हे नुसते काळे पांढरे याच्यावरती लिहिलेले काळे वचन आहेत तसं नाही आहे. हे जीवनाची वचन आहे, पाण्याची वचन आहे. आणि म्हणून परमेश्वराने एवढं मोठं काय म्हणतात होईल दृष्टी कृपेची, ही कृपेची दृष्टी तुमच्यावरती केली तरी आम्ही कोरडे. ह्या गोष्टी आपल्याला विशेष करून लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. प्रकटीकरण 3रा अध्याय. तोच होता ना? 3रा अध्याय. आणि त्याच्या संपूर्ण वाचू आपण त्याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या गोष्टी. 3रा आपण याच्यातून वाचू 14व्या वचनाच्या पुढे. लवदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र त्याने लिहिलेले. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मंडळीची तपासणी करत आहे. का? कारण का त्याने पवित्र आत्मा जेव्हा अवतरला त्यावेळेस मंडळीची स्थापना झाली आणि त्याच्यापासून आजपर्यंत काही वर्ष झाली असेल, काही महिने झाले असेल, मंडळीची प्रगती किती झालेली आहे. आणि आपण पाहतो प्रेषितांनी ते सर्व इतर ठिकाणी पसरवली. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी वचन दिलं हेलेनीच्या देशामध्ये. हे सर्व घडामोडी
जे पवित्र आत्म्याचे होते ते टर्की देशात होते. आता तुम्ही बघितलं तुर्की त्याला म्हणतात, त्या देशामध्ये या घडामोडी होते. तिथल्या 7 मंडळ्या होत्या आणि त्या मंडळांना काय काय तुम्ही सांगितलेले प्रेषितांना जाब विचारण्यासारखं ते आहे, तुम्ही करत आहे. ते करत होते, प्रामाणिकपणे करत होते आणि त्याच्यामध्ये त्याने सर्व. आता एक मंडळी आपण इथे घेऊ, 7 मंडळ्या, एक मंडळी इथे घेतली. लवदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र त्याने लिहिलेले आहे, इन रायटिंग. आपण म्हणतो तोंडी नका जाऊ, लेखी द्या. मग तुम्हाला ते लेखी देतात आणि शिक्का मारून देतात की खरोखर अधिकाराने आमच्याकडून गेलेलं हे पत्र आहे, ऑथोराइज्ड आहे, बाकी नाही आहे. जर शिक्का नसला, सही नसली तर ऑथोराइज नाही आहे, कोणी ते लिहू शकतं. तर त्याचा प्रामाणिकपणा इथे आपल्याला दिसतं. मी फार थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी प्रार्थना करा की तुम्हाला त्रास होत नाही जास्ती ऐकण्याचा आणि निद्रा याचा. तर विश्वसनीय वचन बघा 17, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाचा सृष्टीचे अधिकरण, तो म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे. आता त्याचे याने रिपोर्ट आलेले आहे, एक्सरे रिपोर्ट किंवा MRI रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्ट मध्ये काय लिहिलेले त्या मंडळीबद्दल? येशू ख्रिस्त हा डॉक्टर आहे, त्याला तो रिपोर्ट जाणार आहे. त्यासाठी हे रिपोर्ट आपण वाचून घेऊ. तो काही लपवत नाही रिपोर्ट, नाही मी डॉक्टरला देत नाही, तुम्हाला आधी सांगणार आहे. काही गोष्टी तो गुपित करत नाही, लपून छपून करत नाही, तो स्पष्टपणे सांगतो. आणि मग कुठे कुठे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे म्हणून डॉक्टर तुमचे ते रिपोर्ट पाहून तुम्हाला तेच औषध देतात ज्याच्यामुळे तुमचे जिथं कमतरता झालेली आहे शरीरामध्ये ती भरून निघेल आणि काही दिवसांनीच तुम्ही काय थंडी येत होता. तर अशा रिपोर्टमध्ये तुमच्या बायबलमध्ये लिहिलं असेल तर वाचून घ्या. तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तुझी कृत्य मला, तू शीत नाहीस व उष्णही नाही, मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीय नका राहू तुम्ही. या तर इकडे या नाहीतर पलीकडे जा, पलीकडे या नाहीतर पलीकडे जा आणि मध्ये राहू नका. जर नदीच्या पूर आलेला असं तुम्ही मध्ये राहिला तर काय होणार? जगाच्या प्रवाहामध्ये तुम्ही म्हणून आणि शेवटी मरण आपल्याला येतं. म्हणून तुम्ही त्या साईडला किंवा या साईडला या. असं उष्ण किंवा तू कसा आहे? कोमट आहे. कोमट म्हणजे गरम पण नाही, उष्ण पण नाही आणि गार पण नाहीये, शीत नाही. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे, ओकून टाकणार आहे. आता तू माझ्या शरीराचा भाग राहिलेला नाही, सगळी घाण तुझ्यामुळे झालेली आहे. आता मी तुला ओकून टाकणार आहे. कुठे ओकून टाकणार आहे? जमिनीवरती. आणि त्या ओकिकावरती काय माशा लागतात, काय काय घाण घाण वस्तू लागतात आणि एक वास सुटतो. अशा या मंडळीतून वास येतो. आणि संतपोट काय म्हणते रोमकरांच्या पत्रात? ख्रिस्ताचा सुवास परिमल फाकवा. जिथं तुम्हाला ते सुवास येतो समजावा तिथे परमेश्वराचे मंडळी आहे. आणि अचानक तुम्हाला घाण वास यायला लागतो म्हणजे सैतानाने प्रवेश केलेला आहे. कोणीतरी चुकत आहे, कोणीतरी अपवित्र आहे याची काळजी. त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता मनामध्ये विश्वासणारे म्हणून येशू रक्ते जय. मग तो वास नाहीसा होईल. आणि परंतु आज लोक काय करतात? उदबत्ती लावतात. तुम्ही काय म्हणता? सुवासिक द्या आम्हाला चांगली, केवढा मोगळा 1 तास जळते ते व्यवस्थित धूर धुरामुळे तुम्हाला सुवास येईल. पण 1 तासानंतर काय? जय श्री कृष्ण. परंतु ख्रिस्ताचा जो परिमल आहे त्याने सुवास नाही म्हटलं, परिमल म्हटलं. ते वाचा रोमकरांच्या पत्रात. वाका जेव्हा तुम्ही चर्च मधून बाहेर पडता, जेव्हा तुम्ही प्रेयर मीटिंग मधून बाहेर पडता, तुमच्या शरीरातून शरीराचा एक परिमल यायला पाहिजे.
चेहऱ्यावरती तेज यायला पाहिजे. लोकांना म्हटलं पाहिजे की खरोखर तुम्ही देवाचे लेकरं आहोत. का तुमचा चेहरा एकदम ताजा तवाना दिसतोय, बाकीचे चेहरे मलून आहेत. दुसरी गोष्ट, चांगला वास येतो. कुठला सेंट लावला? ख्रिस्त येशूचा सेंट लावला. हालेलुया. जो फुकट आहे तो कसा मिळाला तुम्हाला? प्रेयर मीटिंगला गेलो, तिथं हे केलं. म्हणून प्रेयर मीटिंग सुद्धा जर खऱ्या अंतःकरणाने पवित्र आत्म्याने भरलेली असेल तर तो परिमळ तुमच्या मध्ये येईल, तो प्रकाश तुमच्या मध्ये येईल ख्रिस्ताचा, आणि मग लोक तुम्हाला लगेच ओळखतील काय होतं. 5 किलो पिशवी तुम्ही उचलू शकाल. पूर्वी तुम्हाला पावशेर पिशवी तर असं काकडी बिकडी काय आणायचं ती उचलू शकत नव्हती. हात बदलायचा, इथे घ्यायचं, मग परत इथे घ्यायचं, मग रिक्षा करायची, रिक्षाला पैसे नाही, काय प्रॉब्लेम, घरी येऊन बांधणार. तुला आता आहे की नाही, मला डॉक्टरने सांगितलं उचलायचं नाही. पण त्या आंटीला त्या दुसऱ्या दिवशी एकदम चमत्कार होतो, इतका आनंद वाटतो, आणि ते अंकल 5 किलो घेऊन येतात. कुठून शक्ती आली? कोणी दिली? विटॅमिनच्या गोळीने. जेव्हा विटॅमिन बनवतो त्याने दिलेली आहे. केवढ्याला भेटली? बरोबर आहे ना? म्हणून पहा ना, फुकट नको आम्हाला. पैसे दिले आणि पैसे दिले, हो खूप महाग आहे, कसं द्यायचं, नको आपल्याला नाही. दोन्हीकडून आपण टर्न मारतो. असा परमेश्वराचा वरदान आपल्यावरती आहे, तो अनुभवाचा आहे. तो अनुभवण्यासाठी तुम्हाला चर्च मध्ये यायला पाहिजे. चर्च मध्ये येऊन तुमच्याकडे बायबल पाहिजे, पेन पाहिजे, मार्जिन मध्ये लिहा, हा अनुभव मला आलेला, या तारखेला आलेला, इतके वाजता आलेला आहे. बायबल तुमच्याशी बोलायला पाहिजे. हे पुस्तक आहे, हे काही इकडून तिकडे जाऊ शकत नाही. परंतु याचे जे वचन आहे ते तुम्हाला जिवंतपणे अनुभव देतात. जेव्हा ते जीवन आपल्यामध्ये उतरतं त्यावेळेस खरी क्रांती होती, आत्मिक क्रांती. पुढे काय म्हटलेलं? उष्ण नाही. मग मी चेक करायला पाहिजे. पहिली गोष्ट, मी काय आवेशी आहे का, कसं आहे? आवेशी म्हणजे तलवार घेऊन नाही निघायचं. कोण आहे ख्रिश्चन? इधर. कोण नाही आहे? इधर जा. हे आपला ख्रिस्ताने शिकवलं. आजपर्यंत तसं झालेलं नाही आणि होणार पण नाही. ते झाल्यानंतर हे शोधून काढायचं आपल्याला. दुसरी गोष्ट, मी तुला आपल्या तोंडातून ओळखून देणार आहे, टाकून देणार. तुम्ही माझी पर्वा करत नाही, तुम्ही मला टाकून दिलेले, मी पण तुम्हाला टाकून देणार आहे. कारण का हा न्यायचा भाग आहे. आता नाही आहे. आता तुम्ही कसे वागले तरी प्रभू तुमचा स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तयार. पण एक दिवस असा येणार आहे, तोच ओळखून देणार आहे. का असं केलं? तूच मला ओळखून टाकलेलं होतं. लक्षात घ्या, आज तुम्ही जितकं येशूकडे येण्याचं टाळाल, त्याचा अपमान कराल, हे सर्व जीवनी पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय म्हणतात, क्षमा मागायला पाहिजे आणि पापापासून वंचित स्वतःला करून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तसं कराल त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण पवित्र होणार नाही. स्वच्छ आणि पवित्र वेगळे, हे येशूच्या रक्ताने शुद्ध व्हायचे आपल्याला. आणि इतर कुठल्याही गोष्टीने सर्फ किंवा डेटॉल याने होणार नाही. काय करते हे किटाणू बाजूला ठेवते, परंतु येशूचं रक्त सगळ्या वाईट गोष्टींना बाजूला ठेवते आणि तुम्हाला टोटली होलिस्टिक पवित्र करते. ही गोष्ट तुमच्या ध्यानात यायला पाहिजे. बरं, काय लिहिलेलं टाकू द्या. 17वं वचन, 3:17. मी श्रीमंत आहे. नंबर 1 मंडळी काय म्हणते? मी श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी चर्चवर चर्च बांधू शकते.
बरं, त्याच्यानंतर पुढे काय? मी धन मिळवले आहे, मी धन मिळवले आहे, पैसा मिळवलेला आहे. चर्चचा कधी हेतू नसतो की पैसे मिळवून मोठी एक आर्थिक संस्था निर्माण करणे. मिळवले आहे व काय लिहिलेलं आहे पुढे? मला काही गुन्हे नाही असे तू म्हणून. तुम्ही म्हणाल स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे ते, मला काही गुन्हे पडणार नाही. मी काय वावगं बोलत आहे? आपण स्वतःचा बचाव पण करू शकतो, पण तो बचाव परमेश्वराला मान्य आहे का, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तो पैसा तुम्ही मिळवला चांगली गोष्ट आहे, तो परमेश्वराकडून मिळवलेला परमेश्वराच्या कार्यासाठी तो वापरला पाहिजे, ही गोष्ट बघा. नंतर मी तुम्हाला याच्यात डिटेल सांगेन पुढच्या वेळेस. मग पण तू काय, तुला कुठल्या गोष्टीची उणे नाही आहे, तू मला काही उणे, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. आय स्वयंपूर्ण. पुढच्या वचनामध्ये आपण जाऊया. इथं काय सांगितलेलं आहे? पण फार महत्वाचं आहे. पण तू काय कष्टी आहे, दीन आहे, दरिद्री आहे, आंधळा आहे व उघडा पागडा आहे, हे तुला कळत नाही. जे धन परमेश्वराला समर्पित नाही तो श्रीमंत मनुष्य, तो श्रीमंत भक्त कसा आहे? दरिद्री आहे, परमेश्वराच्या राज्यात दरिद्री आहे. म्हणून तो लाजरसचा जो काय म्हणतात घरमालक होता, तो त्याच्याकडे काय होतं? सर्व काही ते काय म्हणतात जेवणामुळे करायचं, हे करायचं. पण तो लाजरस कुठे बसायचा? माशा बसलेल्या असायचे, किडे खायचे, त्याला पस निघायचं त्याच्यातून आणि त्याला त्रास होत होता. अशा प्रकारे त्याच्याकडे एक कवडी नव्हती आणि जे काही त्याला मिळत असले पण ते कुत्रे येऊन काय करायचे? आणि टाकायचे. त्या जखमा उघड्या होत्या आणि त्या जखमेतून त्या कुत्र्याची लाळ जरी त्याच्या अंगाला लागली तर तो काय होऊ शकत होता? रेबीजने ग्रस्त होऊ शकत होता. आणि जर ते पिसाळलेल्या कुत्र्याचं असेल तर काय होतं? तो भुंकला, हा पण भुंकायचा आणि घाबरायचा, असं होऊ होतं. ते चावल्याने, पिसाळलेला कुत्रा चावल्याने. आणि त्यानंतर आपण पाहतो आणखी एक महत्वाची गोष्ट, त्याला आजार होतो, त्याला म्हणतात हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती. म्हणून त्या कुत्र्याला मारण्यासाठी त्याच्यात पाणी टाकायचं. तो घाबरून घाबरून काय होतं? मरतो. या सर्व गोष्टीतून परमेश्वराने त्या लाजरला वाचवलेलं होतं. हालेलुया. कुठले रोग हे झालेले नाही, त्याचा दात लागला नाही, काहीच लागला नाही, कुत्रे जेवण जायचे. हे तुमच्या लक्षात आलं का? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो आपल्या अभिषिक्ताला, आपल्या भक्ताला तो कधीही सोडित नाही. तर असा हा परमेश्वराचा वरदान त्या लाजरसवर देखील होता आणि तो ते मिळाला. तो दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही का? म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्यास शुभ्र वस्त्रे विकत घे. शुभ्र वस्त्रे म्हणजे काय? ती वस्त्रे जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात धुतलेली आहेत. आणि ती वस्त्रे घेऊन तुला दृष्टी यावी. बघा, ट्रीटमेंट पण दिलेली. तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात काय कर? अंजन घालण्यासाठी विकत घे माझ्याकडून. आणि तुला ते दिसेल की हे आध्यात्मिक आहे, हे भौतिक आहे, त्या गोष्टी तुला दिसतील. आणि जिंकल्यावर मी प्रेम करतो तितक्याचा निषेध करून त्यांना शिक्षा देतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. हे प्रभू परमेश्वर त्या मंडळीला सांगत आहे.
आपण त्या पश्चातापाच्या अंतःकरणाने त्याच्या राज्यात किंवा त्याच्या चर्चमध्ये प्रवेश करायला पाहिजे. जर तसं केलं नाही तर आपण चर्चला येऊन पाप करत आहोत. चर्चला येऊन तुमच्या पापांची क्षमा होणार नाही, परंतु चर्चला आल्यावर पश्चाताप केल्यावर आणि प्रभूची क्षमा मागितल्यावर प्रभूचं रक्त आपण लावलं तर तुम्हाला काय मिळेल? शुद्धता मिळेल. आणि भक्ताचे एकत्र येण्याने काय होतं? ते वातावरण तयार होतं, प्रीतीचं, धार्मिकतेचं आणि आस्थेचं वातावरण तयार होतं. ते घरी पण तुम्ही करू शकता, पण इथं जी उचलले ती दुसरीकडे येऊ शकत नाही. कॉर्पोरेट प्रेयर आपण त्याला म्हणूया. अशा प्रकारे आपण चर्चला येतो आणि शुद्ध होऊन जातो. जे काही आपल्यामध्ये पाप काही असेल ते आपण इथं टाकून देतो. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी किंवा त्याच्या पवित्र रक्ताच्या पायथ्याशी आपण ते टाकून मुक्त होतो. तुम्ही चर्चला मुक्त होण्यासाठी येता का? एकदा झालेलं ठीक आहे, पण तिथं बाहेर गेल्यावरती काय तुम्हाला पाप लागणार नाही का? पाप येतातच, चिकटतात. कपडे का तुम्ही धुतात मग? का घाण लागलेली असते, धूळ लागलेली असते, डिझेलचं हे झालेलं असतं. मग आध्यात्मिक कपडे जे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेले त्याच्यावर घाप लागणार नाही का पापाची? ती कशी धुणार? ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. आणि म्हणून योहानमध्ये पहिल्या योहानमध्ये म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून काय करते? शुद्ध करते. आणि अशा या वस्त्राला आपण घेऊन जायला पाहिजे. आणि हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या दाराशी उभा आहे, हृदयाच्या दाराशी. आणि तो काय करत आहे? उभा राहिलेला नाही, तो ठोकीत आहे. दार उघड. आणि ठोकल्यावरती तो काय म्हणतो? जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्या जवळ आत जाईल व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. सांगितलं इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे. आमचे दार घट्ट बंद आहे. पेशवेकालीन कुलूप लागलेलं आहे 10 किलोचं. केव्हा उघडणार दार? इतके वर्ष झाले ते गंजलेलं आहे, त्याच्यामुळे ते किल्लीत टाकले तरी उघडत नाही. हो प्रभू थांब जरा, ते उघडत नाही. आजच त्या किल्ली बनवणाऱ्याला घेऊन या, नाहीतर त्याच्यात तेल टाका, काही करा. तेल म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक घ्या आणि दार उघडा. हालेलुया. आज दार उघडल्याशिवाय झोपू नका, कारण का प्रभू तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या बरोबर जेवायला आलेला आहे. आणि तो कुठपर्यंत आलेला आहे? तुमच्या दारापर्यंत आलेला आहे. का तुम्ही म्हणणार मी आता झोपलेलो आहे, आता मी उठू शकत नाही, माझी बायका मुले सगळे घरात झोपलेले शांत, तू डिस्टर्ब नको करू, दार ठोकून नाही पियानो असं म्हणतो ना प्रभू येशू ख्रिस्त. जो दार उघडतो त्याच्यासाठी तो आत येईल. तो स्वर्गातून येऊ शकतो तुमच्या अंतःकरणावर दार ठोकायला, पण आम्ही बिछाण्यापासून त्या दारापर्यंत, आमच्याच घराच्या दारापर्यंत काय 8 पाऊल किती पाऊल असेल तिथं जाऊ शकत नाही. विचार करा, इतके जड आमचे पाऊल झालेले आहेत का? संत पौलाचे पण झाले नव्हते इतके जड आमचे पाऊल झालेले. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्या बरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा तो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईल. तुम्हाला राजासनावर ख्रिस्ता बरोबर बसायचं आहे का? नाही तर ही संधी तुम्ही गमावता. इतके सगळं दिलेलं आहे त्याने. आधी त्यांचे तुमचं परीक्षण केलेले, माझं पण परीक्षण पहिलं आहे त्याच्यात, आणि काय काय उणिवा आहे ते दाखवलेले आहे. आणि मग मी कसा आहे, मी याच्यावर इम्प्रूव्हमेंट करू शकतो का, माझी ट्रीटमेंट होऊ शकते का? तो म्हणतो होऊ शकते. तुझी कृपा, प्रभूची कृपा दृष्टी तुमच्यावरती असणार आहे. आणि त्याचं रक्त
जेव्हा आपण स्वीकारतो, परत स्वीकारायला पाहिजे का? कारण का आपण विसरून गेलेलो आहोत. आणि त्यानंतर पहा, तो मी दारापाशी उभा आहे आणि तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर काय जेवण करणार. जेवण पण त्यानेच आणलेलं आहे. हालेलुया. त्याचं देहाची भाकर आणि द्राक्षरसाचं जे रक्त आहे ते आमच्या बरोबर, तेच आज आपण करणार आहोत. पण वैयक्तिकरित्या तो आपल्या जवळ येतोय, आपण दार उघडायला कधी येत नाही. असे दार की एकदा लोटले की ते लॉक होऊन जातात ऑटोमॅटिक. बाहेर ते हे पण आलेले आहे, कॅमेरा लावलेला. आपण आतून बघतो कोण आलेला आहे की नाही, मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये. मग दार ओढायचा. ओळखीचा माणूस असला तर ओळखायचं. येशू ख्रिस्ताला ओळखता का तुम्ही? मग दार ओढायचं. सैतान पण येशू ख्रिस्ताचे किंवा देवदूताचे रूप धारण करून येऊ शकतो. क्रांतिकाराच्या पत्रामध्ये प्रकाशाचे रूप करतो. परंतु त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका, दार उघडून काही करू नका. त्यावेळेस काय म्हणा, प्रभू येशूच्या रक्ताचा विजय असतो. येशू ख्रिस्ताचं नाव ऐकून एक पाऊल मागे जातो आणि रक्त इतका भीतो की तो पडून दिसणार नाही, प्रकाशच राहणार नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश काय आहे. आणि तो नोहाच्या काळापासून त्याच्यापासून कोण असतात, पहिला मनुष्य आदाम, त्याच्यापासून जो प्रकाश आहे, त्याच्या आधीपासून जो प्रकाश आहे तो प्रकाश तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही त्याला नाकारता ना, त्या प्रकाशामध्ये सर्व दिसेल. प्रभू करून तुम्हाला आशीर्वाद मिळो आणि आज जे प्रभू भोजनाच्या द्वारे तुम्हाला जे आध्यात्मिक रहस्य कळालेलं आहे ते टिकून राहावं अशी प्रार्थना आपण करू. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार मानतो की तू आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. आज आम्ही आमची ओळख प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाची रक्ताशी करून दिलेली. आणि जर आम्ही या गोष्टी नाकारले तर आम्हाला किती मोठा तोटा सहन करावा लागणार आहे तुझ्या न्यायाच्या दिवशी. त्यासाठी तू आम्हाला आपल्या पवित्र सामर्थ्याने येशूच्या रक्ताने मिळवून टाक. तरी आम्ही आमच्याकडून कुठलीच पाप बघू नये जे तुला हे करेल, वेगळं करेल आमच्यापासून. म्हणून पौल म्हणतो, मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण वेगळं करेल? कोणीच करू शकत नाही. उत्तर दक्षिण किंवा आणि याच्यापासून मला प्रभू येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद मिळावे आणि मी त्याचा परिमल दाखवावा असं ते सामर्थ्य मिळाले. येशू ख्रिस्ताच्याच पवित्र नावाने आमेन. जवळ येत असताना आपण अनुताप करूया की माझ्याकडून 5 घडलेले आहेत, मला आठवत नाही पण मी केलेले आहे. आणि जसा मी आहे तसा तुझ्याजवळ आलेला आहे. फाटके कपडे, सगळे घाणेरडे वास सुटलेले कपडे घालून मी आलेलो आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा देह अर्पण केला त्या वधस्तंभावरती. तसेच आपले पवित्र हृदयाने ते सांडले त्या वधस्तंभावरती. त्या सर्वांसाठी प्रभूचे उपकार मानूया आणि आज आपण तो विधी पाळत असताना आज पाहूया की त्याच्या देहाच्या प्रतीक जी भाकर आहे तसेच त्याच्या हृदयाची हे जे प्रतीक
द्राक्षरस आहे तो देखील आपण सेवन कर म्हणून आपल्या अंतकरण शुद्ध करण्यासाठी पश्चाताप करू. येशूच्या रक्ताने आपण त्याला क्षमा मागूया आणि आम्हाला पवित्र कर अशी विनंती त्याच्या पवित्र न्यायस्थानाजवळ करणार आहोत. आपण प्रार्थना. हे प्रभू, आम्ही अंतक अंतकरणाने तुझ्याकडे आलेलो आहोत आणि तुझं पवित्र जीवन, तुझं पवित्र वातावरण आमच्यामध्ये यावं म्हणून आम्हाला तू शुद्ध कर. येशूच्या रक्ताने आणि साखर आणि द्राक्ष जे तुझे देहाचे आणि रुधिराचे प्रतीक आहे ते सेवन करत असताना आमच्यामध्ये पूज्य बुद्धी निर्माण कर आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्हाला सतत लाभत राहू असं तू कर. येशूच्या रक्ताने माफ म्हणून व्हायचे का. ज्या रात्री त्याला दळून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि ती मोडून आपल्या स्वर्गीय पित्याचे धन्यवाद केले आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्हाकरता दिलेले हे माझे शरीर आहे, जितक्याला तुम्ही हे करता तितक्याला माझ्या स्मरणात ते करा. आमेन. तसेच भोजन झाल्यावरती त्याने द्राक्षरस घेतला आणि त्या आपल्या शिष्यांना संबोधन करून सांगितले, घ्या ह्याच्यातून प्या, कारण का हे माझ्या नवीन कराराचे आणि पवित्र रक्ताचे हे प्रतीक आहे. जितक्याला तुम्ही हे पिता तितक्याला माझ्या स्मरणार्थ हे करा. आमेन. हे प्रभू तुझे उपकार मानतो. आज तू आम्हाला आश्वासन दिलेले पुन्हा नवीन केलेले की आम्ही जे लेकरं आहोत आणि तू आमचा पिता आहे आणि तुझ्या पुत्राच्या रक्ताने आणि देहाने आमची तू आत्मशुद्धी केलेली त्याबद्दल स्तुती करतो. इथून पुढची वेळ तू आमच्या हातातले प्रत्येक काळात तो तुझा गोड अनुभव घेतले जो पवित्र आत्म्याच्या द्वारे येतो अशी प्रार्थना तुझ्याजवळ ठेवली आहे. येशू नामे मागतो. आमेन. या प्रभू संगीत तयार आहे. Bye.
प्रभूची शांती तुमसह सदैव असो. आमेन. ह्यासाठी परमेश्वरा कबूल करून घेतलेलं आहे की तुझ्या मेघाजवळ येऊन आम्ही तुझे गौरव करावे आणि पश्चाताप करून नवीन जीवन मिळवावं, पापाचे शालन करून घ्यावे. तुझ्या पवित्र पुत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ही संधी दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. अशी तुझी दया कृपा संपन्नता आमच्यावरती सदैव राहो अशी विनंती येशूच्याच नावाने केली म्हणून आमेन.
दानपणाची वेळ आहे. कृपया मंडळी उठून उभे राहावे. आणि दानपण होत असताना आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 511 हे गातो. ख्रिस्ता प्रणव.
जोसेफ त्रिभुवन आज 18 वर्षे पूर्ण झाले. प्रार्थना त्यांच्यासाठी करायची आहे. आणि वाढदिवस शंभर सुधीर त्रिभुवन यांच्यासाठी प्रार्थना पण करायची आहे. करू. हे प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या भक्ताला तुझ्याकडे येऊन 18 वर्ष पूर्ण झालेली आणि तरी त्यांनी जे कार्य केलेले, जी परमेश्वरा नीतिमत्ता इथे दाखवलेली आहे भूतलावर, त्याची आठवण करतोस आणि तीच परमेश्वरा गोष्ट आमच्या जीवनामध्ये सतत टिकून राहावी असं तू कर. त्रिभुवन कुटुंबियांना आशीर्वादित कर आणि त्यांच्या जे परमेश्वरा वडील पुढे गेलेले त्यांच्या देखील परमेश्वरा यावेळेस आम्ही स्मरण करतो. आज शंभरी सुधीर त्रिभुवन याचा जो वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्ताने त्याला देखील परमेश्वरा या लेकराला तू नवीन नवीन जीवन दे आणि नवीन नवीन परमेश्वरा सर्व गोष्टी दे, यासाठी की त्याने त्याच्या या जीवनामध्ये पुढे चालत राहावं आणि मागे वळून पाहू नये अशी प्रार्थना तुझ्या पवित्र करतो. हे परमेश्वरा या लेकराचं आरोग्य बाधित ठेव. येशूच्याच नावाने प्रार्थना केली म्हणून करतो. दशांश दिलेल्या एका भक्ताने त्याबद्दल त्या भक्ताचा परमेश्वरा आशीर्वाद देव अशी प्रार्थना आपण करूया. ओबेद अमित काळे यांनी हे पाकिट दिलेले परमेश्वर या बाळावरती कृपा दृष्टी करा. लेसी सुमित काळे या लेकराने नावाने हे पाकिट दिलेले. परमेश्वर या लेकरावर आशीर्वाद पाठवून तसेच खंडागळे कामगिरी करून उपकारकृतीचे हे समर्पण आहे. नाव लिहिलेले परमेश्वर या अनेक भक्तावर कृपा करून. आकाश विल्सन सरे या भक्ताने दशांश दिलेला आहे. परमेश्वर आकाशवरती तुम्ही हे बदल करून नाव लिहिलं नाही, नाव पण नाही. या तिन्ही भक्ताने गुप्त समर्पण दिलेली आहे. परमेश्वर या भक्तांवरती उघडपणे आशीर्वाद देतो. मेरी शिरसाट या बहिणीने दशांश दिलेला आहे. या बहिणीला देखील परमेश्वर प्रतिगत करू. उपकारकृतीचे समर्पण हे पाकिट आहे. परमेश्वर या भक्तावरती कृपादृष्टी सतत करत राहा. नाव लिहिलेले परमेश्वर या अनामिक भक्तावरती मेहर बदल करा. मिस्टर दयाळू सॅम्युअल गायकवाड यांनी चर्चच्या वाढदिवसानिमित्ताने ₹1000 दिलेले आहे. परमेश्वर या भक्तावरती या निमित्ताने विशेष अनुग्रह करू. मंथली तारीख दशांश दिलेला नाव लिहिलेलं आहे. परमेश्वर या भक्तावरती विशेष अनुग्रह करू. रजनी भिंगार दिले यांनी दशांश दिलेला आहे. डॉली हिने देखील दशांश दिलेला आहे. त्या दोघांवरती परमेश्वराची कृपा असू दे. प्रियंका मोतीलाल काळे यांनी दशांश दिलेला आहे. परमेश्वर या सर्व भक्तांवरती कृपा दृष्टी करू, कृपा दृष्टी करू अशी प्रार्थना आहे. हे प्रभू परमेश्वर उपकार मानतो की आज तुझ्या भक्ताने खूप परमेश्वर मनापासून तुझे समर्पण तुझ्या चरणी आणलेली आहे. तिचा तू स्वीकार कर. येशूच्या रक्ताने तू त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे. त्यांचा व्यवसाय, त्यांचं शिक्षण, त्यांचा अभ्यास, त्यांचं पद हे वाढीस लागावं अशी प्रार्थना तुझी तुझ्या पवित्र चरणी करतो. येशूच्याच नावाने विजय दिवट आजारी आहे, खूप आजारी आहे. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. हे प्रभू दयाळू, आज आम्ही विजय दिवट यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचा जो आजार आहे तो तुला ठाऊक. आतापर्यंत इलाज करण्यात आलेले त्या इलाजावरती काही फरक पडला नाही, परंतु जेव्हा तू इलाज करता तेव्हा फरक पडतात. हे परमेश्वर त्यांना तू स्पर्श कर. शब्द मात्र म्हणजे त्यांचा जो आजार आहे, त्यांचे जे दुर्मे ते भरून जाईल आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ते उभे राहतील असं करतो. त्यांच्या मोठी येशू रक्ताचं कुंपण आणि कडा असू दे आणि त्या सर्व आजाराला येशूच्या नावाने तू आटोक्यात आण अशी प्रार्थना येशूच्याच नावाने केली म्हणून करतो. आमेन. कृपया मंडळीने बसावे.
प्रार्थना करू. हे प्रभू जाऊ काम मानतो परमेश्वरा. आज या तुझ्या लेखनाला जे काही परमेश्वरा पोचचे भरून दिले ते आशीर्वादित केलेले आणि न्याय पुढे ते आशीर्वादित माझ्या असू देतात. आणि ज्या तुझ्या लेखनाला येशूच्या रक्ताने शुद्ध करतो यासाठी इथून तुझ्या सर्व भक्तीमध्ये सर्व कृपासनेमध्ये तिला येशूच्याच नावाने मागितल्याबद्दल साऊंडचे तर हे आपल्याला मंडळीला देण्यात आलेले आणि देणाऱ्याने आग्रह करताय माझं नाव सांगण्यात येऊ नये. माझं नाही त्याचं नाव सांगण्यात येऊ नये असं त्याने आग्रह केलेला आहे. परमेश्वर त्या लेखनाला आशीर्वाद करो अशी प्रार्थना. हे प्रभू परमेश्वर हे जे साऊंड सिस्टम आम्हाला त्या लेकराने दिलेले त्या भक्ताने दिलेले ते आशीर्वादित कर आणि त्याद्वारे परमेश्वर तुझ्या मंडळीला परमेश्वर योग्य तो सर्व काही संदेश जो आहे जे काही घेत आहे ते ऐकण्यात मदत व्हावी असं तू कर परमेश्वर. त्या भक्ताला तू चालना दिली त्याची स्तुती करतो आणि हे सर्व आता जे स्पीकर आहे ते तुझ्या मंडळीची प्रॉपर्टी आहे परमेश्वर असं तू करतो. येशूच्या रक्ताने आम्ही अभिषेक करतो. येशूला आम्ही मागतो म्हणून करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देत असता. बरेच महिन्यातून प्रभूने पुन्हा एक वार प्रभूची स्तुती गौरव त्याचं नाव उंच करण्यास प्रभूने मला जी संधी दिली म्हणून मी प्रभूच्या नावाला मान महिमा गौरव आणि सन्मान देतो. प्रभू खूप महान परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर आहे आणि जसं बाळासाहेबांनी सांगितलं की तू किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. बरोबर ना? बरोबर की नाही? आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू अनुभव देतो ना. दोन रित्या प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करतो. एक म्हणजे प्रभू काही गोष्टी पटकन देऊन बघतो आणि एक गोष्टीला तो उशीर लावतो. बरोबर ना? ज्यांना पटकन मिळतं ते किती अद्भुतरित्या त्याचा सांभाळ करतात आणि ज्यांना उशिरा मिळतं ते किती विश्वासामध्ये असतात हे प्रभू पारखत असतो. 15 दिवसापूर्वी सिस्टर मला म्हणाले, ब्रदर तुम्ही बरेच दिवस झाले साक्ष दिली नाही. एक गोष्ट सांगू इच्छितो प्रियांनो, मी बरेच वर्षांपासून प्रभूच्या चरणी प्रार्थना करत होतो माझ्या नोकरी संबंधामुळे आणि माझा एकच विश्वास होता की प्रभू योग्य वेळेत तू माझ्यासाठी द्वार उघडशील. मी प्रत्येक टायमाला म्हणायचो की योग्य वेळी तू माझ्यासाठी द्वार उघडशील आणि मी एकाच प्रभूकडे प्रार्थना करायचो आणि प्रभूंनी योग्य समयी माझ्यासाठी द्वार उघडलं आणि ते दार असं उघडलं की त्या गोष्टीतनं मी खूप काही शिकलो. मी ज्या कंपनी बरोबर काम करायला सुरुवात केली आणि ज्या हॉटेलद्वारे मी काम करत होतो, हॉटेल वेस्टर्न सर्वांना माहीत असेल, तिथे मी ड्रायव्हिंग म्हणून काम करत होतो. परंतु त्या 4 महिन्यामध्ये जे माझं काम, माझं लगन, माझं बोलणं, माझं राहणं हे सगळ्या गोष्टी कुणाच्या तरी नजरेस आले आणि 4 महिन्यानंतर जे मी ड्रायव्हिंगचं काम करत होतो, कंपनीने मला एकदा ऑफिसवर बोलवलं आणि मला म्हणाले की तुमच्याबद्दल आम्हाला कानावर काही गोष्टी आल्या, तुमचं काम आम्हाला खूप आवडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आतापासून ड्रायव्हिंग नाही करणार, तर तुम्ही आतापासून सुपरवायझर, सिनियर सुपरवायझर आणि फील्ड मॅनेजर म्हणून काम करणार. आणि मला एक गोष्ट सांगायला खूप आवडेल की ज्या ठिकाणी मी एकटा काम करत होतो, आज प्रभूंनी माझ्या हाताखाली 90 ते 95 ड्रायव्हर्स माझ्या हाताखाली दिलेले आहेत आणि ह्या लोकांना प्रॉपर ट्रेनिंग देणं, त्यांच्याकडनं काम व्यवस्थित करून घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि कोण व्यक्ती कसा आहे, व्यवस्थित काम करतो का नाही याच्यावरती लक्ष देणं. आणि सर्वात महत्त्वाचं मला एक गोष्ट अजून सांगायला आवडेल की जिथे मी एक हॉटेलमध्ये काम करत होतो, प्रभूंनी मला माझ्या अंडर 5 हॉटेल दिलेले आहेत. आणि सर्वात
मोठे हॉटेल्स म्हटलं तर हयात रिजन्सी, वेस्टर्न, स्वीट मॅरेट, त्याच्यानंतर वेस्टर्नचं सांगितलं तुम्हाला मी, आणि बालेरचे 2 हॉटेल्स, असे टोटल 5 हॉटेल प्रभूंनी माझ्या अंडर दिलेले आहेत. खरंच प्रभूचं वचन सांगतं अनुवाद 28:13 मध्ये की मी तुला पूछ नव्हे तर मी तुला मस्तक करेन, आणि मी तुला खाली नव्हे तर मी तुला वर आणेन. फक्त गोष्ट एक आहे की आपण आपल्या जीवनामध्ये त्या प्रभूला किती स्थान देतो. जर तुम्ही त्याला स्थान दिलं तर नक्कीच तो तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये स्थान देईल. जर तुम्ही त्याला मान दिला तर तो तुम्हाला मान देईल. जर तुम्ही त्याला नाकारलं तर तो पण तुम्हाला नाकेल. म्हणून मी एकच सांगेन, प्रभूच्या सानिध्यामध्ये राहा, प्रभूच्या वचनांमध्ये वाढा, आणि त्याच्याबरोबर आपल्या जीवनामध्ये चालण्याचा प्रवास करा. ह्या सर्व नोकरीसाठी मी प्रभूच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. आणि ज्या ठिकाणी मी 9 तास काम करत होतो तिथे फक्त प्रभूंनी मला फक्त फोन आल्यानंतर जाण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे 2 तास असो, 4 तास असो, 5 तास असो, पण मी प्रभूकडे एकच मागत आहे की प्रभू, ज्या नोकरीद्वारे तुम्हाला आशीर्वाद केलं त्याच्याद्वारे तुझं कार्य माझ्या जीवनामध्ये अजून आणि अजून करून घे. सर्व गौरव, महिमा, सन्मान मी प्रभूला देतो. जर कोणाचा वैयक्तिक किंवा लग्नाचा वाढदिवस झाला किंवा या आठवड्यामध्ये असेल तर त्यांनी पुढे यावं. काळाच्या त्यांच्यासाठी आशीर्वाद देतो. त्यावेळी प्रभू मनापासून पुन्हा एक वार तुझे उपकार मानतो की तू आमच्या सर्वांसाठी नवीन नवीन क्षितिज उघडतो. आणि म्हणून मनुष्यपा प्रकटीकरण 3रा अध्यायामध्ये मनुष्यपा तू म्हणतोय मी तुझ्यासाठी दारावरती दार ठोकीत आहे, आणि तू दार उघडलं तर मी आत येऊन तुझ्याबरोबर जेवेन. मनुष्यपा जेव्हा तू दार उघडतो तेव्हा कोणाच्याने बंद करत नाही मनुष्यपा. आणि आज मनुष्यपा समृद्धीचे सर्व प्रकारचे द्वार तू आज या येथे आलेल्या भक्तांसाठी उघडलेले, मोकळ केलेले, आणि या द्वाराच्या आतून परमेश्वरा या भक्तांना जाऊ दे, म्हणजे समृद्धी त्यांच्या पदरी पडेल आणि त्याद्वारे तुझं गौरव केलं जाईल असं तू कर परमेश्वरा. म्हणून परमेश्वरा हे द्वार जे तू आम्हाला दिलेले तारणाचं द्वार आहे, वाढीचं दार आहे परमेश्वरा, आणि सर्व प्रकारचे आशीर्वादाचं दार आहे. यासाठी आम्ही तुझे मनापासून उपकार करतो. येशूच्याच नावाने प्रार्थना करतो म्हणून प्रयत्न. Amen. God bless you. आपण उभे असतानाच प्रभूची प्रार्थना करू. प्रार्थना म्हणूया, त्यानंतर 5 आपल्याला आशीर्वाद देऊ. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि तसेच आमचे गुन्हे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेला नको, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहे. आमेन. सर्वबुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाची प्रीती, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे असलेले सर्व लहान थोर देवाचे लेकरं, देवाची मंडळी यांच्या बरोबर युगानुयुग असो. आमेन. Oh
शांतीने प्रभूभोजनाचे साहित्य आपल्याला दिलेले आहे. परंतु त्याने अट घातलेली की माझं नाव सांगण्यात येऊ नये. म्हणून त्या आंटीसाठी आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा तुझी उपकार मानतो की आंटीने परमेश्वरा हे सर्व साहित्य दिलेले आहे आणि हे साहित्य परमेश्वरा तुझ्या मेजरवरील सहभागी घेण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे उपकार मानतो. त्यांचे सर्व कुटुंबियांना लहान थोर सर्वांवरती तुझी पवित्र आत्म्याचा आशीर्वाद असू अशी विनंती येशूच्याच नावाने करतो म्हणत आहे.